रायगडला स्वर्गाहून सुंदर का म्हणतात पुढच्या 1 मिनिटात सांगतो. हा माझ्या आयुष्यातला खूप सुंदर अनुभव आहे आणि याची मला खूप जास्त गरज होती. अनुभवला आपल्या महाराजांचा, हिरोजी इंदुलकरांनी रचलेला स्वर्ग, स्वराज्याची राजधानी रायगड. तिथं खाल्लेली हिंदू मावशींच्या हातची पिठलं भाकरी आणि पहिला रोपवेचा प्रवास. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळी उठल्यापासून टीव्हीवर फक्त रायगडचे व्हिडिओ सुरू होते, कारण गडावरचा एक पण पॉइंट आम्हाला मिस करायचा नव्हता. या सुंदर धुक्यांनी पांघरलेल्या रायगडावर जसं आम्ही चढायला सुरुवात केली, वाटत होतं ढगांना हात लावतोय, ढगांवर चालतोय, स्वर्गाच्या पायऱ्या चढतोय. अशामध्ये फक्त इथला अनुभव नको होता, इथला इतिहास, शौर्य, पराक्रम. हा रायगड त्यावेळी कसा होता, हा रायगड त्यावेळी दिसत कसा होता. त्या लाल मखमली कापडांमध्ये 2, 4, 8 मजल्या इमारती, कोरीव सुंदर सागवानी लाकडाच्या खांबांनी मजबूतपणे उभारलेला रायगड, जिथं महाराजांनी त्यांच्या प्रेरणादायी जीवनातले 10 वर्ष घालवले. त्यांच्या पायांनी पावन झालेला हा रायगड एकदा बंद झाला तर आत येणारी ती हवा आणि बाहेर जाणारं ते फक्त पाणी. अशा या श्रीमान रायगडाच्या खड्या कड्यावरून आपल्या बाळासाठी खाली उतरलेली एक आई हिरकणी. असे अनेक अनुभव घेतलेला, स्वराज्याचे गुपित जाणणारा, महाराजांचा शूरवीर प्रतापी सुंदर असा रायगड, ज्यांनी बांधला त्यांना पाहिजे ते मागा म्हणल्यावर फक्त एक दगड मागितला, ज्यावर आजही कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. इतका महान इतिहास आहे आपला. तो राजा कसा असेल, या सह्याद्रीवर राज करणारा आपला देवच. त्याचा रुबाब कसा असेल, त्याची बुद्धिमत्ता, त्याची निर्णय घेण्याची क्षमता आणि त्याचा न्याय. माझा राजा, देवा तुझ्याबद्दल बोलीन तेवढं कमी. येईन भेटायला पुन्हा पुन्हा तुझ्या दारात. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. जय शिवराय, जय शंभूराजे. आत्ता काय निवांतच.